कोणत्या नेत्याला भ्यायचं नाही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, कोणत्या नेत्या पेट्याचे दहशत नाही, काही नाही, कोणाला भ्यायचं नाही, काही संबंध नाही. गोरगरीब मराठ्यांची ताकद वाढली पाहिजे, गोरगरीब मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. माझं स्वप्न आहे, शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण समारोप करूया. माझं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकरावरती IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले वर्दी चढलेले मला बघायची आणि गोरगरीब मराठ्यांना या महाराष्ट्रात किंमत आली पाहिजे. गोरगरीब मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रातला पानही आला नाही पाहिजे, एवढी एकजूट राहू द्या. एकजुटीनं मतदान करायचं, गोरगरीब मराठ्यांनी एक शिक्का मतदान करायचं. मला गोरगरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बघायचे. आताच पडायला लागले कचाकच चपला सकट पाय पडायचे मराठ्यात. एवढी किंमत माझ्या गोरगरिबाला आली, ती आपल्याला आणायची. अंग त्रास द्यायला लागले जसं बोलन तसं तसं. तुमची दिलगिरी व्यक्त करतो, आणखीन थोडं बोलायचं होतं परंतु डोकं ते प्रचंड दुखायला लागल्यामुळं त्रास होतो. तुम्हाला माझी एक विनंती आहे की माय बापा हो, एकजूट फुटू देऊ नका. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. वेळेप्रसंगी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरासाठी मला माझं बलिदान द्यायची वेळ आली तरी मी देईल, पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे सरकणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. परभणीतल्या आपल्या झंझावाती भाषणातून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला. आमच्या 9 मागण्या मान्य करा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळायलाच हवं असं ठणकावून सांगितलेलं आहे. 13 जुलैपर्यंत निर्णय घ्या असं देखील त्यांनी सरकारला आवाहन केलंय. अन्यथा 288 गेले म्हणून समजा असा इशाराच मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलेला आहे. परभणीतल्या आपल्या आक्रमक भाषणातून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला की ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं आणि 13 जुलैपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा 288 मतदारसंघ गेले म्हणून समजा असं त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलेला आहे.